रामकृष्ण हरी माऊली ॲग्रोमध्ये आपलं सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपला मित्र आहे प्रसाद. यांचे काका चुलते जे होते ते वारकरी संप्रदायातले फार मोठे नामांकित अशी व्यक्ती होती. साधारणतः एक 60 ते 70 वर्षाचा माळ घातलेली होती. मला जे काही अडचणी येतो त्या संप्रदायामधून वाचत असताना गाथा म्हणा किंवा ज्ञानेश्वरी म्हणा, जे काही अडचणी येत होत्या त्या यांच्या काकांकडेच येऊन त्या माझ्या सगळ्या सॉल्व्ह होत होत्या. पण 2-3 वर्ष झाले काका वारलेत. पण आपलं आणि यांचं ऋणामध्ये अजून तसंच आहे, चालू आहे. देवाच्या कृपेनं हे शेवटपर्यंत असंच राहावं ही इच्छा. आता आपण यांच्या शेतामध्ये पॉईंट बघायसाठी आलो आहे. त्यांची एकच मागणी आहे की 3 पॉईंट त्यांचे फेल गेलेले आहेत, पण माऊली चांगला पॉईंट आपल्याला लागायला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. आता शेत काय सांगतंय, सभोवताली काय आहे, ह्याचा पहिला परिसराचा आपण अभ्यास करू. प्रसाद, आपलं पूर्ण नाव सांगा. माझे नाव प्रसाद महादेव जाधव, राहणार गणेशनगर मल्लेवाडी. हां, मल्लेवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली. इथल्या जवळच आमच्या गावापासून एक 10 किलोमीटर अंतर आहे. हे शेत तुमचं किती क्षेत्र आहे? आमचं इथं 5.5 एकर क्षेत्र आहे. 5.5 एकर क्षेत्र आहे आणि 3 बोर तुमच्या फेल केलेले आहेत. आता आपण ह्या 5.5 एकर क्षेत्रामध्ये आपला पॉईंट कसा निघतोय आणि 100% आपण आलेल्या पद्धतीनं तुमच्या ह्या बोलवलेला आपण न्याय देणार. 100% आपल्याला पाणी लागणार ही ग्वाही देतो. रामकृष्ण हरी. आपल्याला महाराजांचा पण आशीर्वाद आहे, ते जिथं असतील तिथून 100% आपल्याला आशीर्वाद देतील. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. शेतकरी मित्रांनो, हे समोर बघा, 5.5 एकराचा असा हा डाग आहे. प्लेन आहे, थोडं करली रान, थोडं काळं रान आणि थोडं लाल असं मिश्रित आहे. आता आनंद कांबळे आपल्या इथं पॉईंट काढतात बघा, कशा पद्धतीने पॉईंट निघतोय आपण ते बघू. हे 5.5 एकराचं रान आहे बघा. आनंदाचे आता आपले त्यांचं काम चालू करत आहेत. शेतकरी मित्रांनो, आपण वेगवेगळे जिल्हे दौरे पण आपण करतोय. त्या जिल्हे दौऱ्यासाठी तुम्ही काय करा, आपल्याला कमेंट टाका. कमेंट टाकल्यानंतरच कळणार आहे. नसेल तर आपल्याला व्हॉट्सअप नंबर आपण देतोय, व्हॉट्सअप नंबरलाही टाका. कारण काय व्हायला लागलं, फक्त फोन करतात, पुढच्या टायमाला यायचं जर झाले तर कुठे यायचं हे राहतंय. त्यानुसार आपण जिल्हे नियोजन करता येते. मित्रांनो, पाणी पाहण्यासाठी येणारी अनेक अडचणी अशी मोठी व्हायला लागल्या की जे शेतकरी आहेत ते फक्त काय करतात की माऊली आमच्यासाठी. आत्ता मगाशी ज्या फोन आला की वर्ध्याला येता का, आम्ही जिथून राहतोय तिथून वर्धा साधारणतः 1300 किलोमीटरच्या आसपास पडतोय आणि टप्पा करत लागतं. 3 दिवस लागतात जायला आणि 3 दिवस लागतात यायला आणि 1 दिवस तिथं. म्हणजे एका पॉईंटसाठी जर 7 दिवस जर द्यायचं झालं तर ते आम्हालाही शक्य नाही आहे आणि त्या शेतकऱ्याला पण हे तितकंसं परवडणार नाही. कारण कसं होतंय, येणं जाणं मी आणि आनंदा कांबळे दोघं जण यायचं जर म्हटलं तर साधारणतः 4,500-5,000 रुपये खर्च जातो जाण्या येण्याला. आमचे 5-6 दिवस मोडतात. पुढच्या माणसाकडं कसं म्हणजे ते मॅनेज कसं करायचं हे होतंय. मग आम्ही काय करतो, साधारणतः 8 ते 10 पॉईंट एका जिल्ह्यासाठी आले तर ते सगळ्याला सफिशियंट होतंय. कोणावर एकावर भार पडत नाही. ही अडचण आहे सगळ्यात मोठी. काही लोकांना असं वाटतं की फक्त यांनी बोलतात आणि आमच्याकडे येतच नाहीत. पण अन्न नेणं हे इतकंहीच म्हणजे इझी राहिलेलं नाही आहे. खर्चिक बाब आहे. तुम्ही आमचा आम्ही तुमचा हे मान्य आहे, पण येण्यासाठी जे बसनं आम्ही येतो ती बस तुमची आमची नाही आहे. ते पैसे घेणार त्यांच्या पद्धतीनं. म्हणून फक्त मॅनेजमेंट कसं करायचं बघा. कारण कसं आहे, आपल्याला जर ज्या वेळेला आपण एखाद्या जिल्ह्याला येणार आहे त्या जिल्ह्यामध्ये इतर लोकांनी आपल्याला व्हॉट्सअपचा नंबर आपण देतो आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमचं नाव ॲड्रेस टाका, जेणेकरून आपल्याला जिल्ह्याचं नियोजन करून आपल्याकडे तिथे येता येईल. काही वेळेला असं आहे की आता समजा नांदेड जिल्ह्याला जर जायचं आहे तर जाताना आपल्याला सोलापूर जिल्हा लागतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये समजा 4 पॉईंट असेल तर नांदेड आणि सोलापूर करून असं येता येऊ शकतं. हेही सांगतोय. बघा, कमेंट करा. आपण आता जिल्हे दौरे चालू केलेले आहेत. शेतकरी मित्रांनो बघा, आता ह्या इथून सुरुवात केलेली आनंद कांबळेजींनी. आनंद कांबळेजी ह्या इथं दिसतात बघा, इथं समोर यायला पूर्ण 5 एकराचा 5.5 एकराचा डाग आहे. तो डाग फिरत आपण इथं पाणी सांगतोय. सुरुवातीला आपण बघतोय की मातीचे प्रकार कसला आहे. तो मातीचा प्रकार तुम्ही सगळ्यांनी बघितला पाहिजे. नुसतंच फक्त आल्यानंतर उठला आणि पाणी सांगत सुटला असं होत नसतंय. पहिल्यांदा मातीची माहिती घ्यायला पाहिजे. माती कुठं आहे, काय, सभोवताली जिथं बोर असतील त्या बोर किती फूट गेलेले आहेत किंवा पाणी किती आहे हेही बघितलं पाहिजे. आणि बोर सांगत असताना कोणता पानाडे असू दे किंवा कोणी असू दे, त्यांनी एक काळजी कायम घ्या की फक्त आपलं बोर चांगलं लागावं आणि दुसरं बोर शेजारी असणारं ते जावं. हे भावना अजिबात लक्षात म्हणजे तोंड असं ध्यानामध्ये सुद्धा नाही यायला पाहिजे. कारण काय व्हायला लागले की काही शेतकऱ्यांचे आम्हाला फोन आले, माझ्या काकाचं हे आहे, ते काकाचं पाणी जातं ते आम्हाला मिळवून द्या माऊली. त्यांचं जरी गेलं तर फेल गेलं तर असं आपण करत नाही. कुठल्याही हात जोडून विनंती करतो, कुठल्याही पानाड्यानं असं करू नये की बाबा एकाचं पाणी जावं आणि एकाच पाणी यावं, असं करू नका. सभोवताली आपण आता झाडांचा ह्याचा अभ्यास करून तुम्हाला सांगतो की कुठं काय होतंय, कसं लागतंय पाणी, आपण तेही पाहूया. आता सभोवताली जर बघितलं तर बघा की त्या तिथं बोराटीची दोन झाडं दिसत आहेत. ह्या इथं एक बघा
आपट्या झाड दिसते समोर, हे इथे दिसतं, हे आपट्याचं झाड दिसतंय. तिथे 2 आंबे झाड आहेत, इकडे द्राक्ष बाग आहे, इथं वरी आहे. पुढे पलीकडच्या बाजूला रेल्वेची लाईन जाते पलीकडे, इथं एक मोठा टावर दिसतोय. आता ह्या इथं बघा, आपण आता आनंद कांबळेची इथं लहान छोटी बोराट आहे, इथं कुठं वारुळ वगैरे काय आहे का तेही पाहूया. या सगळ्यांचा अभ्यास करावा लागेल पाणी बघा पाहत असताना, कारण प्रतवारी असल्याशिवाय किंवा त्यातली माहिती असल्याशिवाय आपण कधीही बघू नका. कारण आदांतरी पाणी पाहणं हे शेतकऱ्यासाठी तितकंच धोकादायक आहे. कारण काय होतं, आपल्या विश्वासावर एक शेतकरी 1 लाख रुपयाच्या आसपास आपण तो आपल्याला हे लावत असतो, पैसे लावत असतोय. त्यासाठी पाणी पाहणाऱ्यांनी सुद्धा ती गोष्ट लक्षात घ्या. शेतकरी मित्रांनो, ह्या इकडून फिरत इथं आल्यात. हे इथं पहिले गेली लाईन मिळाल्या. हा तो आपला मित्र आहे प्रसाद, त्याचा मुलगा आहे हा. सोबत आता हा प्रसाद उभारला आहे. ही दुसरी इथं लेअर दाखवल्या. आता या दोन्ही लेअर आता पुढं आनंद कांबळेजी बघत चालल्यात. ह्या भागामध्ये इथं सांगितलं की पलीकडच्या शेतकऱ्यांचे सुद्धा 8 ते 10 बोर इथं फेल दिसत आहेत. शेतकरी मित्रांनो, ते प्रसाद तिथं उभारता. प्रसाद आता या पुढं इथे येते आणि तो प्रसादचा मुलगा आहे बघा, तो मुलगा तिथे येतोय. आनंदाजी तिथं बोलवत आहेत बघा त्याला. हळूहळू पडशील. हां, ही लाईन इथे एक आली, ही दुसरी लाईन इथं आली. आता आनंदाजी पुढं घेतात बघा. हां, चल बाळा इथं. हे तुझं नाव काय रे? समर्थ नाव आहे बघा. स्वामी समर्थ आहे आमचा ह्यो. हे प्रसाद आहे बघा. आता इथं एक प्रसाद आणि एक समर्थ आहे. प्रसाद या इथं. ही एक इथं लाईन आली. हे 2 लाईन दाखवत आहेत बघा. एक तिथं एक आहे, एक इथं एक असं. प्रसाद या समोर या. आता आपण जुळवत चाललोय बघा पॉईंट. आणि महत्त्वाची ट्रिक जी आहे ती ही आहे की सेंटर पॉईंट कसा काढायचा, ही ट्रिक आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना आपण सांगितलं आहे, पण तरीसुद्धा शेतकरी विचारतात तुम्ही ती कशी लाईन काढता बघा. इथं आहे. आणि आनंद कांबळेजींनी आणि नवीन एक टेक्निक काढलं आहे. हे एक पाईप असे आहे, त्यामध्ये केमिकल घातलेलं आहे त्यांनी. ते केमिकल फक्त आम्ही सांगू शकत नाही की कुठलं घातलं आहे. चला समर्थ ये पुढं. की त्यामधून जो मोकळी जरी लाईन असेल तर तेही दाखवतं, आणि तशी दुसरी एक पाईप तयार केल्या ज्याच्यातून पाणी असलेलं दाखवतं. म्हणजे फेल जाणारी जी लाईन असते ती लाईन दाखवते. प्रसाद पुढं आला आहे बघा. आता येत आहे बघा पुढं. जो आम्हाला जरा प्रॉब्लेम दाखवत होता, म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे कसा की जेणेकरून ही येत असताना काही वेळेला चकवा देत होती लाईन. जी चकवा देते म्हणतात ना, म्हणजे पोकळ जी लाईन असते ज्याच्यात पाणी नसतं, मूर्त लेअर, त्या लेअर आता इथे दाखवते बघा. ह्या इथे एक बोराटीचं झाड आहे बघा. 2 आहे तिथं बोराटीचं झाडं. आता तो सेंटर पॉईंट यायला लागला आहे बघा. इथे एक बोराटीचं झाड आहे, इथे एक बोराटीचं झाड आहे, इथं चंदनाची सुद्धा 2 झाडं आहेत बघा. प्रसाद पुढे येतोय बघा. आता ह्याचा सेंटर पॉईंट निघतोय हे बघा. ह्यामधून पुढे इथे एक आला पण प्रसाद पुढे येतोय. आता बघा, हे प्रसादचा मुलगा समर्थ आहे. बघा सेंटर पॉईंट शेतकरी मित्रांनो कसा निघतोय. थांबा आता मागं सर. आता काय शेतकरी मित्रांनो बघा कसं आहे, ज्या वेळेला सेंटर पॉईंट निघतो त्यावेळेला जी पाईप आहे त्या पाईपा बरोबर ती केमिकलवाली जी पाईप आहे ती बरोबर मागं विरुद्ध दिशेने, शरीराच्या विरुद्ध दिशेने, आतल्या बाजूने येत नाही, ती बाहेरच्या दिशेने जाते. म्हणजे सेंटर पॉईंट आपला ओळखायचा. कशा दिशेनं दाखवत आहे बघा ते. बऱ्याच शेतकऱ्यांचं मत असं होतं की तुम्ही ते काय करताय सांगा. फक्त ही बाब आहे, आम्ही सांगू शकत नाही. ते आम्ही अगदी शिकस्त पद्धतीने वेगवेगळे केमिकल्स वगैरे त्यात घालून आपण ते तयार केलेले आहे. फक्त हे तेवढं आपण तुम्हाला सांगू शकत नाही. बाकी तुम्ही काही विचारावा, आपण 100% सांगतो तुम्हाला काय आहे काय नाही. बघा दोन्ही लेअर आता एका ठिकाणी झालेले आहेत. आता आपला सेंटर पॉईंट शेवटचा कसा काढतायत बघा. सेंटर पॉईंट आपला निघाला बघा. 2 ह्याचा लेअरचा सेंटर पॉईंट निघाला. प्रसाद आपल्या हे बांधाचा वगैरे काय अडचण येणार नाही ना? नाहीतर काय व्हायचं, दुसऱ्या बांधाचा मारून दुसऱ्या हद्दीत आहे ना. हां,
म्हणजे आपला तिथून अजून किती फूट खोल आहे पलीकडे? अजून 5 फूट 7 फूट हां 7-8 फूट आहे, म्हणजे काय अडचण नाही. तर काय व्हायचं, परत मोजणी व्हायची आणि बोर त्यांच्या जायला नको, असं व्हायला नको. शेतकरी मित्रांनो, आता आपण रॉडनं आणि त्या केमिकल रॉड एक तयार केला आहे. त्या केमिकल रॉडनं आपण आता पॉईंट हा सक्सेस म्हणजे केलेला आहे. आता जर्मन टेक्नॉलॉजी मशीन आहे आपल्याकडं. ते जर्मन टेक्नॉलॉजी मशीन वॉटर डिटेक्टर मशीन आहे. त्या वॉटर डिटेक्टर मशीननं आता आपण पॉईंट काढतो आहे. म्हणजे हे सफिशियंट होतं आहे, सगळ्याच बाजू दाखवतं हे. पण आता हे कशा पद्धतीनं आनंद कांबळेजी चेक करतात ते आहे. आणि मृत लेअर काय असतं फक्त आनंद कांबळेजी त्यावर सांगतील. सगळ्या सखोल गोष्टी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण शेवटी कसं आहे की हा आपलाही व्यवसाय आहे, सगळं सांगू शकत नाही. फक्त मूर्त लेअर कशी ओळखायची किंवा काय ते रॉडने तुम्हाला सांगतील. त्यांना आपण विचारू की तुम्ही ते कसं करताय ओळखताय, पण त्या रॉडमध्ये काय घातलंय ते आपण सांगू शकत नाही. आपल्याला बऱ्याच पानाड्यांचं फोन आलेलं होते, तुम्ही ते कसं करताय सांगा. ते आपण सांगितलं की बाबा आपण ते सांगू शकत नाही, त्यात काय घातलं ते सांगू शकत नाही. हां, त्यानं काय होतं ते कसं होतं हे आम्ही सांगू 100% शकतोय. आता आनंद कांबळेजी काय करतात, मशीन सेट करतात बघा. मशीन सेट करून आपल्याकडे आता तसं बघायला गेलं तर आपण 5 पद्धतीचे रॉड आपण आपल्याकडे आहेत आणि मशीन आहे, अशा 6 पद्धती आहेत. नाळानं पण आपण बघू शकतोय, मीही नाळानं पाणी सांगतोय. आता बघा प्लॅस्टिकचे 2 रॉड आहेत बघा. हा एक रॉड आहे काय, आणि तो एक आहे तो केमिकलचा रॉड आहे, आणि हा एक दुसरा रॉड आहे. आणि साधे जर बघितलं आता तांब्याचे रॉड आहेत, पंचधातूचा पण रॉड आहे, आणि रेग्युलर आपले तार असतात त्याची पण रॉड आहेत. आपल्याकडे टोटल रॉड आहेत बघा 6-7 रॉड आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे. पण प्रत्येकाचे बघण्याचे टेक्निक आणि प्रत्येकाचं हे वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. आता आनंद कांबळेजी दाखवत आहेत. आता मृत लेअर कशी ओळखायची. मृत लेअर म्हणजे कसं आहे, फक्त उन्हाळ्यामध्ये त्यामध्ये पाणी नसतं, ते फक्त जिवंत लेअर नसते. म्हणजे फक्त पावसाळ्यामध्ये ते चालू होते, नंतर तो 1-4 महिन्यानंतर पावसा निघून गेल्यानंतर बंद होते. आता इथं बघा हे मृत लेअर दाखवते बघा. इथे काय मृत लेअर म्हणजे कसं आहे, ते हे नाही आहे त्याला पाणी हे दाखवते, पण त्यामध्ये पाणी नसतं. आता तो केमिकलचा एक रॉड आहे बघा, आणि हा साधा रॉड आहे बघा. दोन्हीमध्ये दाखवताना कसं दाखवत आहे, तो दाखवत आहे, पण मृत लेअर जे दाखवताना तो रॉड हलतो, पण तो रॉड आहे ना जर जिवंत पाणी असेल तर तो दाखवत नाही आहे. म्हणजे दोन्ही पण दाखवत आहे बघा कशा पद्धतीनं होतं आहे बघा. आता दुसरी लेअर कुठे आहे का तशी मृत लेअर, जेणेकरून त्यात पाणी ज्या ठिकाणी पाणी आहे त्या टायमाला पलीकडचा रॉड फिरतो, आणि जिथं पाणी नाही आहे पण लेअर आहे तो अलीकडचा पण पॉईंट होतो. आता हे दाखवते बघा, ह्यामध्ये अलीकडचा रॉड आहे तो हलत नाही आहे, म्हणजे ज्याला पाणी आहे त्यावेळेस तो हलतो, आणि ज्यावेळेस मोकळा असतो त्यावेळेस इकडचा रॉड हलतो बघा. इथं हा दुसरा हलतो इथं, म्हणजे त्याला पाणी आहे. आता ज्या वेळेला मृत लेअर असतात ज्या फक्त पावसाळ्यापुरत्या मर्यादित चालू असतात 4-6 महिने, उरलेल्या ज्या वेळेला आपल्याला पाणी लागतं त्यावेळेला. आता इथे एक दाखवत आहे, पण ते मृत लेअर आहे, आणि ते मृत लेअर मला वाटतं वरच्या बाजूनं तशी झालेली आहे ना. हां, ही सरळ झालेली लाईन आहे बघा. इथे मगाशी जे दाखवलेली लाईन होती तीच लाईन आता सरळ ह्या बाजून आलेली आहे. आता आपण सेंटर पॉईंट काढतोय बघा. सेंटर पॉईंटमध्ये तुम्ही दाखवा, दोन्ही पण दाखवा, म्हणजे कसं होतं की काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे शंका आहे त्या शंका पण निघून जाऊ देत बघा. हलणारच नाही अजिबात. हा अजिबात हलणार नाही. जिथं पाणी जास्त आहे तो हलणार नाही, आणि जिथं पाणी जास्त आहे जिथं मोकळा आहे तिथं तो हलणार, आणि जिथं हे नाही. हे जे मेन जे टेक्निक होतं ते टेक्निक अभ्यासानं वेगवेगळ्या पद्धतीनं करून आपण हे तयार केलेलं आहे. आता रॉड घेतात बघा, पंचधातूचे रॉड आहेत, हे पंचधातूचे झाले. आता हे मोकळे दाखवणारच नाही याच्यात. आता यात मोकळे दाखवणार नाही, म्हणजे रॉडनं काही लोक म्हणतात इथं मोकळी मगाशी इथं लाईन होती ती यानं दाखवलेलं नाही. पाण्याची लाईन दाखवतं, पण ती मोकळी लाईन दाखवतात. मगाशी जे रॉड तयार केले होते ते केमिकल असल्यामुळे ते दाखवत होतं आपल्याला बघा. ह्या 2 दाखवतात, आणि 2 लाईन लेअर मोकळ्या आहेत, त्या 2 लेअर पाण्याच्या आहेत. त्या दिशा पण दाखवते फक्त, पण इकडे तिकडे असं दाखवते. सेंटर पॉईंट तेवढा दाखवलेला आहे. आता दिशा दाखवते बघा. हे बघा ह्या बाजून झालेले आहे, इकडून ह्या बाजून येते. हे आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि दक्षिण दिशेच्या थोड्याशा मधल्या बाजूने येते. आता ही येते इकडं पश्चिम नाही, दक्षिण दिशा आणि आग्नेय दिशाच्या बरोबर थोडंफार हे म्हणजे आग्नेय दिशाकडे येते. हे आग्नेय दिशा येते ना, आपली लाईन इकडून आली, लाईन इकडून आहे, म्हणजे मारत आग्नेय दक्षिणच्या थोडस मधनं. आता वॉटर डिटेक्टर मशीन आहे, ते वॉटर डिटेक्टर मशीन काय सांगते बघूया आपण, त्यावरनं पण बघूया. आता आनंदाची मशीनचं सेटिंग करतायत बघा. सेटिंग कशा पद्धतीने करतात मागे एकदा दाखवलेलं होतं. आता ही लाईटचं हे असल्यामुळे थोडं दिसणार नाही आहे. काय करायला म्हणलं, काय म्हणाले हे बघा. आता
वॉटर डिटेक्टर मशीन आहे. ते वॉटर डिटेक्टर मशीन दाखवते बघा कशी लेअर आहे ती कशी. हे बघा हे आपली इथं लाईन आहे. ही लाईन आहे आपली इथं. बघा ही, आहे का? हां ह्या लाईनपासून हा त्या लाईनवरनं आता इथं हे करायचं, रेंज कमी करायची याची. हां आणि ही लाईन आपल्याला घेऊन जाईल की पॉइंटला घेऊन जाईल. हां कुठल्या पद्धतीने कशा आत कशी लेअर गेली खाली जमिनीमध्ये ते सुद्धा ते दाखवते. म्हणजे कशी दगडाची जशी संरचना आत असते त्या पद्धतीने ते आत पाणी फिरत असतं. काळ्या दगडातून कधीच पाणी पास होत नाही, मऊ दगडामधून पास होत जाते. बघा आता इथं दाखवतंय आता पॉइंटला आलं की बघा. पॉईंटला आले की ते फिरायला चालू झालं बघा. हा सेंटर पॉईंट इथं झालेला आहे. आता फक्त काय करा आपला हा एक झाला, दुसरी लाईन आणि ती सेंटर जुळते का दाखवा. बघा इथं दुसरी लाईन दाखवते. आता लाईन दाखवायला आली बघा. जसे आत लाईन जमिनीमध्ये जाते त्या पद्धतीनं हे मशीन पण थोडं इंटिमेशन दाखवतं. फक्त काही लोक म्हणतात की आम्हाला होत नाही, तसं करता येत नाही, त्याला अनुभव लागतो. जवळपास आनंद कांबळेंचे 5,000पेक्षा जास्त बोर झाले त्यामुळं त्यांना तो अनुभव आहे. इथं बघा मशीन ही होते फिरतंय आणि हा आता आपला सेंटर पॉईंट हा फायनल झालेला आहे. इथं बोरीचं झाड आहे आणि हे एक गुळवेल म्हणून काहीतरी आहे. बघा इथं आपल्याला हां दाखवायचं ना. तेव्हा इथं ही गुळवेलचं काहीतरी दिसतं इथं बघा. आणि बोरीचं इथे एक झाड आहे, इथे एक बोरीचं झाड आहे. दोन्ही इथं असं सेंटर पॉईंट इथं निघालेलं आहे बघा. नारळानं पाणी कसं बघायचं बघा आनंद कांबळे सांगतात ते सुद्धा. कारण बऱ्यापैकी सगळ्या भागामध्ये नारळानं पाणी बघायची प्रथा जास्त आहे. आज मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतो, म्हणजे तसं मी दाखवत नाही कधी, पण आज दाखवतो. आपण परवा मित्राला एका पॉईंट दाखवला होता, त्याला 3.5 इंची पाणी लागलेलं होतं. आता आजही तुम्हाला दाखवतो की लेअरवर पाणी कसं असतं किंवा किती हे आहे. फक्त पाणी कुठं लागतं हे मी सांगतोय, पण बाकी जसं ते आनंद कांबळेची कुठल्या लेअरला किती पाणी किंवा हे ते दाखवत नाही. बघा टेक्निक आहेत वेगवेगळ्या, प्रत्येकाची टेक्निक असते. फक्त टेक्निकचा अर्थच फक्त एक आहे, पाणी लागणे. ह्याच्याशिवाय दुसरा काय अर्थ असू शकत नाही. बघा विशेष नारळ बघणारी माणसं त्यांच्यासाठी हे पाणी कुठून येतं, कुठल्या लेअरवरून येतं, कुठल्या लेअरवरून जातं ते दाखवतात बघा. हां आणि ह्या लेअरला आता पाण्याला किती पाणी अंदाज आहे आपला किती लागू शकेल ह्या अंदाजी शेवटी आहे. त्याला एक 1.25 इंच लागेल. 1.25 इंची पाणी लागेल म्हणतात बघा ह्या लाईनला. आणि ही दुसरी लाईन आहे, ह्या दुसऱ्या लाईनचं दिशा कुणीकडे ते कुणीकडे जातो ते दाखवतात बघा. आता ह्याला पाणी किती लागेल बघा. त्याला 1 इंच. ह्याला 1 इंची पाणी दाखवते बघा, 1 आणि 1.25 इंची. सेंटर पॉईंट आता किती दाखवते बघा. पावणे 2 इंच दाखवते. 1.25 इंची दाखवते. दोन्हीचं कॅल्क्युलेशन केलं की बरोबर 1.25 1.25 इंची इथं पाणी दाखवते. आम्ही सर्वसाधारण 1.5 इंचचं एक 1.5 इंचीच्या आसपास आपल्या इथं पाणी लागेल आपण इथं सांगतोय. आणि आज लगेच इथं ड्रिलिंग पण होणार आहे संध्याकाळी. मशीन येईलच थोड्या वेळात. आता तेही दाखवतो. आता मी तुम्हाला दाखवतो मला जे काही ज्ञान आहे आनंद कांबळेच्या बरोबर तेही तुम्हाला दाखवतो. आपण पाणी दाखवतो बघा. आता शेतकरी मित्रांनो हे बघा इथं गुळवेलचा वेल आहे. इथं बघा ह्या बोराटीजवळ इथं वर गेला बघा, चढलेला वेल आहे. आणि तो गुळवेलचा वेल आहे. तो वेल इथं बोराटीच्या बरोबर इथं आला आहे बघा. ह्या इथून आला आहे आतल्या बाजूला इथं असा इथूनच असा वर गेलेला आहे बघा. आपली लाईन बरोबर त्या इथंच येत्या. आणि ह्या इथं गुळवेल आहे बघा. म्हणजे गुळवेलसाठी पण आपल्याला इथं संकेत मिळाला आहे. गुळवेल एक दाखवत आहे, दुसरं बोराठी इथे काय 2 बोराठी आणि गुळवेल असं इथं सेंटरमध्ये दाखवलेलं आहे बघा पॉईंट. शेतकरी मित्रांनो मुळात बघा हा नारळ घेताना त्यांनी जरा चुकीचा आणला. कारण कसं आहे नारळ असा उभा राहायला पाहिजे. उभा राहण्यासाठी चपकळं नारळ आहे. गोल नारळ असला म्हणजे उभारतो. हे थोडं उभा राहायला जरा दमवणार आहे. एकदम बघा कसं आहे. तरी पण तुम्हाला दाखवतो कसं होतंय. आता आनंदाचे कांबळेजींनी लेअर जे काढल्यात काही लोक म्हणतात की हातामध्ये फिरतं किंवा हे होतं ते होतं दाखवते बघा. हे लेअरला आला आता नारळ हे होते. फक्त उभा राहायला जरा दमवते कारण हा चपकळं नारळ आहे. उभा नारळ
गोल नाळ असतात की लगेच असतात. ज्या ठिकाणी कधी कधी असं होतं की पाणी जास्त जर असेल तर नाळ फुटतो. हा काही म्हणजे पाण्याच्या ह्याच्यामध्ये बघा जाताना आम्हाला अनुभव आहे की नाळ असा चिरतो इथून. काही ठिकाणी असं नाळ फुटलाय सुद्धा हातात. असं पण होतं की आपण आता एकच लेअर दाखवल्या. आता इथं जी दाखवलेली आहे ती लेअर बघा आता कुठे येत्या हे बघा. इथं लेअर आहे बघा ही आनंदा कम दाखवली. ही एक लेअर आणि ती एक लेअर. आणि आता आपण सेंटर पॉईंट जिथं दाखवला आहे त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय बघा. इथं सेंटर पॉईंट आहे. नाळ आपल्याला दमावा लागलाय कारण उभारण्यासाठी असा उभारायला पाहिजे पण चप्पल नाळ उभारू शकत नाही. फक्त ती हालचाल दाखवते. गोल नाळ असता तर तुम्हाला 100% दाखवलं असतं की उभारतोय कसं. आज तुम्हाला ते हे दाखवलं. जर नाळ बघण्यासाठी अजून नाळाच्या 2-3 टेक्निक आहेत. त्या टेक्निक पण तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत दाखवतोय. आता आपण 5 रॉड वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. एक आहे साधा आपण तारा वापरतात त्याचा रॉड आहे. दुसरा एक पंचधातूचा एक रॉड तयार केलेला आहे. तिसरा आहे तो तांब्याचा रॉड आहे. चौथा आहे तो केमिकलचा एक आहे. आणि दुसरं एक आहे केमिकल आहे उलट काही भागच्या माती आहेत त्या माती एकत्र करून ते एक रॉड तयार केला. असे 5-6 पद्धतीचे आपण रॉड तयार केले आणि आपल्याकडे एक वॉटर डिटेक्टर मशीन आहे. अशा सगळ्यांचा मिळून आपण हा पॉईंट फायनल केला आहे. आज याचं ड्रिलिंग होतं आहे. मालक स्वतः आहेत. आता थोड्या वेळामध्ये मशीन इथं करतील. आपल्याला अनेक काम आहे म्हणून आपण पुढे जातोय. त्यांना सांगितलं आहे तो व्हिडिओ तयार करा आणि आपल्याला टाका. चॅनलमार्फत आपण तोही व्हिडिओ टाकू जेणेकरून लोकांनाही कळेल की प्रॅक्टिकली मशीन पण समोर आणि हे पण समोर. आता ती मशीन साधारणतः संध्याकाळी 3-3:30 नंतर येईल. पण आता वाजलेले जवळपास 10:30 वाजलेत. 3-3:30पर्यंत एका ठिकाणी थांबणं मला पण दुकानाकडे जायचं असते. आता आपण हा पॉईंट बघितला आहे. शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काही अडचणी असतील तर आपल्याला चॅनलमध्ये तुम्ही कमेंट करा सांगा. आणि आपण जिल्हे दौरे होत आहेत. प्रत्येक जिल्ह्यावाले जे आहेत आता जालना परभणी परत वाशिम आणि ह्या भागामध्ये आपण येतो आहे. त्या भागामधल्या लोकांनी आपल्याला कमेंट करा व्हॉट्सअप करा. जास्त फोन करायला नादा लागून. आता काल होतं की लग्नाची ऑर्डर होती लग्नाला गेलो होतो पण कमीत कमी 52 फोन आले. पण मी माझं काम करायचं का ते फोन घ्यायचं असं व्हायला लागलं. ते लोक असं म्हणाले माऊली फोन बंद करणार आणा इकडं फ्लाईट मोडला टाकतो. फक्त तुम्ही काय करा कमेंट करा. कमेंट केल्यानंतर तुम्हाला 100% फोन केला जाईल. असं एकही कुठलंही नाही की ज्याला कमेंट केल्यानंतर उत्तर दिलेलं नाही. पूर्ण यूट्यूब चॅनल चालू केल्यापासून आतापर्यंत कुठलंही बघा की ज्याला कमेंट नाही कमेंटला उत्तर दिलेलं नाही. प्रत्येकाला आपण उत्तर देतो. फक्त तुम्ही माझंही समजून घ्या की एवढ्या सगळ्या लोकांना माझं काम करत असताना मी तुम्हाला प्रत्येकाला उत्तर देणं फोनवर बोलून ते शक्य होत नाही. व्हॉट्सअपला करा. आणि आपण जिल्हे दौरे पण करतोय. आता दौरा लक्षात ठेवा जालना परभणी सोबत वाशिम आणि हिंगोली या 4 जिल्ह्यासाठी आपण यायचं नियोजन करतोय. ह्या 4 जिल्ह्यामध्ये जे कोणी असतील तर त्याने आपल्याला हे करा. आनंदाचे जरा ते फक्त आपण मगाशी सांगितलेलं तुम्हाला ते तेवढं सांगा की मृत लेअर आणि ही लेअर असतं ना ते फक्त. कारण तो दोघात एका शेतकऱ्याने आपल्याला फोन पण केला होता. ते कसं करताय केमिकल असल्यामुळे ते सांगितलं होतं की आनंद कांबळेजीने सॉरी आपण ते सांगू शकत नाही. आता आपण ते मृत लेअरचं कसं आनंद कांबळे करतात ते तुम्हाला एक तेवढं शिकवतो. बघा मृत लेअर कशी ओळखायची ह्यासाठी एक आनंद कांबळे टेक्निक केलं. ह्यामध्ये कमीत कमी एक 25 ते 30 ठिकाणची काहीतरी माती काय आणि त्यामध्ये केमिकल घालून त्यांनी ते तयार केलेलं आहे. बघा कशा पद्धतीने करतात. बघा मृत लेअर म्हणजे ज्या लेअर फक्त दाखवते पण पाणी लागत नाही. हा आनंद कांबळेजी जरा कंटिन्यू करा. आता बोला तुम्ही सांगा. हे पहा हा पाईप फक्त वाळल्या लाईनवरच हे करणार. वाळल्या लाईनलाच फक्त हा पाईप फिरतो. ह्याच्यावर पाय ठेवला की वाळल्या लाईनवरच. आणि आता आपली चालू लाईन इथं आहे तर हे तर काही दाखवणार नाही. फक्त ह्याच्यात कुठं वाळला आहे तेवढंच दाखवणार. बरोबर. म्हणजे मी पूर्ण ह्याच्या भोवतीला फिरतोय त्याच्या पॉइंटच्या. हा एकच लाईन आहे फक्त इकडून आली तिकडे गेली. बरोबर. ही जी मोकळी लाईन आहे ती लाईनच तशी पुढे जाते. हा इथं काहीच दाखवणार नाही तुम्हाला. हा म्हणजे हे बऱ्याच शेतकऱ्यांचं आणि पानाडी ज्या काय लोक आहेत त्या लोकांचं मत होतं की तुम्ही आम्हाला ते कसं बघताय दाखवा. फक्त ते ह्या एकच रॉडवर कळते बाकी कुठल्यावर कळत नाही. आणि आनंद कांबळेजी ह्यामध्ये काय घातलंय ते तुम्ही सांगणार नाही हे पहिले सांगितलेलं आहे. नंतर आपण ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष येऊन भेटा आपल्याला सांगू शकतोय. पण त्यामध्ये काय घातलंय किंवा काय केलं ते आपण सांगू शकत नाही. जरा थोडं स्ट्रिक्टली आनंद कांबळेजीने आपल्याला बजावलेलं आहे. आता फायनल आपला पॉईंट झालेला आहे. मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि परत भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ आपल्याकडे येतील. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.